मुंबईकरांसाठी पुढील 10 ते 12 तास अतिशय महत्त्वाचे। तर आज सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान 170 मिलीमीटर पाऊस। मुंबईकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। मुंबईत पावसाचा जोर वाढल्यामुळे वाहतुकीला फटका। ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल खोळंबल्या। दादरसह पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक संथ गतीने। अंधेरी सबवे बंद, तर सायनमध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। मुंबईच्या विरा देसाई रोडवर पाण्यामध्ये अडकलेली मर्सिडीज बाहेर काढली। 2 टोईंग व्हॅनच्या मदतीने मर्सिडीज कार बाहेर काढण्यात यश। मुसळधार पावसामुळे शहरातील सर्व शाळांना अर्ध्या दिवसाची सुट्टी। माटुंगा पोलीस ठाण्याजवळ पाण्यामध्ये अडकलेल्या स्कूल बसला पोलिसांनी वाचवलं। माटुंगा पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेवर केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक। मुंबईत पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर। सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने वडाळा, कुर्ला, दादरसह अनेक भागात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। पुढील काही तास पावसाचा जोर काय? राज्यातील पावसाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला। नांदेडमध्ये 206 मिलीमीटर पाऊस, 256 जण पुराच्या पाण्यामध्ये अडकले, 5 नागरिक बेपत्ता। फडणवीसांची माहिती। महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस, नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ, अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला 20 ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टीचा इशारा। राज्यातील नुकसानीचे 15 दिवसाच्या आत पंचनामे पूर्ण करणार, नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी प्रयत्नशील। घाबरून जाऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं आवाहन। मध्य भारतामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणामध्ये पावसाचा मुक्काम कायम। रत्नागिरीमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली, तर काजळी नदीचंही रौद्र रूप। किनारपट्टी भागामध्ये अलर्ट जारी।